की आपली नाराजी व्यक्त केली. एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात त्यावरून राजकारण तापलेलं आपल्याला दिसून येत आहे. कसं बघताय भेटी? सुरेश धसने धनंजय मुंडेची भेट घेतली. त्यांनी कारण सांगितलं की ते आजारी होते म्हणून गेलेत. आजारी असताना ते 4 तास त्यांना भेटलेत. त्याबद्दलचं स्पष्ट माहिती माझ्याकडे नाही आहे, परंतु माणुसकीच्या स्वभावानुसार जर ते भेटले असेल तर हरकत नाही. परंतु सुरेश देशमुखाचा खून कोणीही पचवू शकणार नाही. ज्यांनी खून केला आहे त्यांना फाशीची शिक्षाही दिल्या जाईल. राजकारणात त्यांनी भेट नाकारायला पाहिजे होती, भेट टाळायला पाहिजे होती असं वाटतं. आता हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांनी काय करावं काय नाही करावं ते सुरेश धस स्वतः ठरवतात. परंतु या हत्याकांडामध्ये जोही आरोपी असेल त्याला कडक शिक्षा दिल्या जाईल हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितल्यानंतर आरोपी सुटणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ. बरं, तुम्ही आता म्हटले मगाशी की आपण मिळून गेम करू. गेम मी पण केला आहे आणि 2.5 वर्षानंतर आपण येऊ. हे नेमकं काय हे समजलं नाही आम्हाला. आता जे समजलं नाही त्यालाच राजकारण म्हणतात. म्हणून आम्ही जे केलंय ज्या जिसको समजना था वो समज गया. म्हणजे हे नेमकं तुम्हाला खूप लांब टोला मारायचं होतं असं म्हणायचं आहे का मला? लांब टोला नाही, मला सिक्सर मारायचा होता. तो सिक्सर मला वाटतं गेला असेल. होते उबाटा गटाने त्यांना त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न केला, उमेदवारी दिली, परंतु त्यांनाही सुरेश बनकरांना कळून आलेले की तिथं काही खरं नाही आहे म्हणून ते पक्षात पुन्हा वापस गेले. ही जी काही विधानसभेच्या टायमाला जे काही पैसे घेऊन तिकीट वाटप करण्याचा जो काही प्रकार झाला होता त्यातीलच हा प्रकार. पश्चिममध्ये सुद्धा जे काही उमेदवार होते ते सुद्धा आता त्यांचं बॅनर लावत नाही, त्यांचे फोटो लावत नाही. तेही सुद्धा मला वाटतं इतर पक्षात जातील. म्हणून उबाटा गटाला आता मराठवाड्यामध्ये अस्तित्व राहिलेलं नाही. रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांवरती टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की ते एका विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देतात व इतर जे समाजाचे लोक आहेत त्यांना मिळू नये अशी त्यांची व्यक्ती, त्यामुळे त्यांना विरोध होतोय. रावसाहेब दानवेने त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे कशी आहे या संदर्भामध्ये मी सुद्धा सिल्लोडला जाणार आहे. म्हणून या सर्व बाबी ज्या नेहमी टीकाच्या धनी असतात त्या ठिकाणी आपण भेट दिल्यानंतर याबद्दलचा मी स्पष्टपणे खुलासा करणार. सिल्लोडमध्ये पाकिस्तान सारखी परिस्थिती आहे, आजही मी पुन्हा उल्लेख करतो असं रावसाहेब दानवे म्हणालेले आहे. पण या सगळ्या उल्लेखाचा परिणाम काय झाला आहे? त्यांनी ही सगळी गोष्ट मुख्यमंत्र्याच्या कानी टाकली पाहिजे. मुख्यमंत्री भाजपचे नेते आहेत आणि त्यांच्या कानी जर ही गोष्ट टाकली तर इथं जे काही पाकिस्तानहून आलेले असतील किंवा बांगलादेशी असेल त्याला काढायला सोपं जाईल. अब्दुल सत्तारांचं मंत्रिपदावर असताना त्यांनी ज्या भानगडी केलेल्या आहेत त्यांच्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलं असं देखील टीका त्यांनी केलेली आहे. बघा, रावसाहेबांनी त्यांची ती टीका केलेली आहे, त्याला प्रत्येक गोष्टीला मी उत्तर देणार नाही. लव जिहादचा कायदा करण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि तसाच काही एक प्रकार आता जालना आणि संभाजीनगरमध्ये घडलेला आहे. आजचीच घटना आहे. जालन्याची एक नर्स आहे, तिची हत्या करून तिला पुरण्यात आलं प्रेम प्रकरणातून, त्याचं प्रियकरण आहे. लव जिहादचे प्रकार या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात होत आहेत. करणारे आरोपी हे कोणत्या जाती धर्माचे सर्वांना माहिती आहे. म्हणून याचा कडक कायदा झाला पाहिजे आणि अशांना फासावर लटकवलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आमची आहे. बरं, एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पक्षाचे सर्व अमित शहा आहेत ते तुमच्या पक्षाचे मालक आहेत असं संजय राऊत म्हणतात. आता आमच्या पक्षाचे मालक ठरवणार हा कोण आहे? या दलालांनी आमच्या पक्षाबद्दल बोलू बी नाही. त्यांच्या पक्षाचा प्रमुख कोण आहे हे त्यांनाच माहीत नाही आहे. ना पक्षप्रमुख आहे ते माहीत नाही आहे, कोण नेता आहे ते माहीत नाही. कोणीही उठतं सकाळी बोंबलतं आणि त्यांचा पक्ष चालतो. हवेवर चालणारा हा तो त्यांचा राहिलेला पक्ष आहे. आता शरद पवारांच्या चरणी जे काय ते लीन व्हायचे तिथूनही त्यांना आता लाद बसलेली आहे. म्हणून आता त्यांचा सिरोल ओकचा प्रवेश बंद झाल्यामुळं त्यांची ही संभ्रम अवस्था आहे आणि ते आता फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेले आहेत. काही दिवसांना यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करणं हे गरजेचं होणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे महापालिका निवडणुकावरून भाजपचं अकेला चौरोचा नारा देत आहेत. वारंवार ते म्हणतात की आम्ही एकट्या लढणार आहेत आणि मतदान झाल्यानंतर निर्णय लागल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र येऊ. हे बघा, भाजपने त्यांची काय भूमिका घेतली हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही. आमचं मत आहे आम्ही युती म्हणून ह्या सर्व निवडणुका लढवाव्यात. जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे. शिवसेनासुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे. मोठ्या प्रमाणात ठाकरेंचे नगरसेवक तुमच्या सोबत येत आहेत, अजूनही काही नगरसेवक येणार आहे अशा चर्चा आहे. काय नगरसेवक येत आहेत, पदाधिकारी येत आहेत, आमदार येत आहेत. आता खासदाराला जेवणाला जायला सुद्धा बंदी घातली. ते खासदारही काही दिवसात तुम्हाला आमच्या पक्षात आलेले दिसतात. चलो साहेब, ऐका ना, तुम्ही एक म्हटले